नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीची खलबत्त्यात घोटलेली झणझणीत वांगी. तुम्हाला पण जर वांग्याची भाजी आवडत असेल ना, तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. यासाठी मी घेतले आहेत 6 कोवळी ताजी वांगी, 2 गड्डी लसूण पण सोलून घेतला आहे, 3 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे तीळ भाजून घेतले आहेत. तीळ ऑप्शनल आहेत, पण तीळ या रेसिपीसाठी नक्की वापरा. अर्धी वाटी शेंगदाणे पण खरपूस भाजून घेतले आहेत. मसाल्यांमध्ये 1 चमचा जिरे, 1 चुटकी हिंग, 1 चमचा लाल मिरची पूड आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. सगळ्यात आधी वांग्याच्या फोडी करून घेऊया. वांगी फोडीमध्ये कापून लगेचच मिठाच्या पाण्यात ठेवायची, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत आणि त्यांचा रंगही छान राहतो. वांगी फोडी करून झालं की पुढची तयारी करूया. आता कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की वांग्याच्या फोडी तेलामध्ये घालायच्या. त्याचबरोबर सोललेला लसूण पण घालायचा व छान परतून घ्यायचं. साधारण अर्धा मिनिट छान परतून घ्यायचं. अर्धा मिनिट परतून झालं की यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि वांग्याच्या फोडी पुन्हा साधारण 1 मिनिट परतून घ्यायच्या. मीठ घातल्यामुळे वांग्याला छान पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये वांगी मस्त शिजतात. आता कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 4 ते 5 मिनिटांसाठी वांगी शिजवून घ्यायची. वांगी शिजतायत तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया. खरं सांगायचं तर या रेसिपीची खरी मजा मसाल्यातच आहे, कारण हा मसाला मिक्सरमध्ये नाही तर खलबत्त्यात तयार होईल आणि याची चवच वेगळी असते. खलबत्त्यात 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं मीठ घालून छान ठेचून घ्यायचं. तुम्हाला तिखट कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. मिरची कुटून झाली की त्यात भाजलेले तीळ व शेंगदाणे पण घालायचे आणि हे सगळं जाडसर कुटून घ्यायचं. हा मसाला अगदी पेस्ट बनवायचा नाही, थोडा जाडसरच ठेवायचा, म्हणजे भाजीची चव व शेंगदाण्याचा कुरकुरीतपणा एकदमच मस्त लागतो. शेंगदाण्याचा व तिळाचा हा जाडसर मसाला या रेसिपीचा खरा हिरो आहे. चला आता वांगी बघूया. 4 ते 5 मिनिटात वांगी पण एकदम मस्त शिजली आहेत. बारीक फोडी असल्यामुळे वांगी पटकन शिजतात आणि एक थेंबही पाणी घालायची गरज लागत नाही. मिठामुळे स्वतःचं पाणी सुटतं आणि वांगी छान मऊ होतात. आता शिजलेली वांगी खलबत्त्यात काढून घ्यायची. खलबत्त्यात ही वांगी छान घोटून घ्यायची. मऊ झाले असल्याने अगदी सहज घोटली जातात. तुम्ही कधी या पद्धतीने घोटलेली वांगी बनवली आहेत का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा. घोटून झाल्यावर वांगी एका भांड्यात काढायची. आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्यानंतर आपण तयार केलेलं मिरची, जिरे, तीळ आणि शेंगदाण्याचा जाडसर मसाला घालायचा आणि छान एकजीव करून घ्यायचं. कांद्याचा हलका क्रंच, शेंगदाण्याची चव आणि मिरचीचा तिखटपणा याचा सुंदर संगम तयार होतो. आता वांग्याला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे, 1 चिमूट हिंग आणि 1 चमचा लाल मिरची पूड घालायची आणि तयार तडका वांग्यावर घालायचा. तडका दिल्यानंतर वांग्याची चव अधिकच वाढते. तसं तडका न देता पण ही वांगी अशीच खाऊ शकता, पण तडक्याने वांगी अजूनच खमंग आणि झणझणीत तयार होतील. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आपली झणझणीत पारंपरिक खलबत्त्यात घोटलेली वांगी तयार आहेत. ही वांगी गरमागरम भाकरी, चपाती, अगदी भाताबरोबर सर्व्ह करू शकता. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा व तुमचा अनुभव नक्की शेअर करा. अशा पारंपरिक आणि घरगुती रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.